हॅलो गाईस, तर आज आहे 18 जुलै 2026 आणि आता वाजलेले आहे 12, म्हणजे 12ला 1-2 मिनटं बाकी आहे. तर आता मी ब्लॉग सुरू केला आहे. तर आता 12 वाजणार आहे आणि उद्या आहे 19 जुलै. तर 19 जुलैला असतो गीता दीदीचा बड्डे. तर आम्ही आता 12 वाजता सेलिब्रेशन करणार आहे. तर आम्ही असा छोटासा केक वगैरे आणला आहे. तर 12 वाजतीलच. तर मग आता आम्ही शूट करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते गीता दीदी कुठे आहे. तर आता आम्ही इथे पेस्ट्री आणली आहे आणि ब्राउनी पण आणलेली आहे. तर आता आम्ही ही कट करणार आहे. इथं उपस्थित आहे गायत्री कासार आणि इथे आहे शैलेश कासार आणि इथे मी आहे. सो चला आपण केक कट करूया. तुला कसं वाटतंय आता तुझा बर्थडे? छान वाटतंय. उद्या माझा बर्थडे मी आता 12 वाजता माझा बर्थडे सेलिब्रेट करताय. पण पप्पा नाही, त्याच्यामुळे मला पप्पांची आठवण येते. पप्पा असते तर थोडी मजा आली असते अजून. चला. अरे कहना क्या चाहते हो? आणि इथे मी आहे गाईस. चला आपण सेलिब्रेशन करूया. हॅपी बर्थडे म्हणायचंय. मग काय आरती म्हणता का बर्थडेला तुमच्यात? आपण हा काय म्हणत नाही मला. म्हणणार आहे तो दादू म्हण बर का. हे 3, 2, 1 हॅपी बर्थडे. ये क्या है? Happy birthday to you. Happy birthday to Nita. Happy birthday to you. Happy birthday to you. फायनली दादूचा आवाज आज निघालेला आहे. अरे तुला खाऊ घाला पाहिजे मध्ये. तुला खाऊ घालायचं तर आपण आधी खाऊन घेतलं. चलताय गाय. खरंच खूप गोड आहे. घे खाऊ होते ना. गाईज ब्लॉग थोडा शांततेत होणार आहे कारण पप्पा नाही आहे घरी, त्याच्यामुळे थोडासा शांततेत होणार आहे. पप्पा असल्यावर ब्लॉग कसा एकदम कडक होतो. ठीक आहे चला. आता काय म्हणायचं हे सांगितलं नाही. सो हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठी हो, खूप प्रगती कर. धन्यवाद. माझे 2 शब्द संपवते मी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. गुड गाईज नाही. सो बाय गाय. भेटूया आपण. बाय. बर्थडे मॉर्निंग. हॅलो. देवपूजा चालू आहे. देवपूजा झालेली आहे. आणि गाणं बघा. देवपूजा झालेली आहे. फुलं ठेवते. हॅलो बाय गा. तर आता आम्ही कुठेतरी निघालोय. आता वाजले असतील 1:30. दादू गाडी चालवतोय आणि आम्ही मागं बसलोय. तर वी आर द पॅसेंजर प्रिन्सेस ऑलवेज. आणि मी दरवर्षी त्या ठिकाणी जाते माझ्या वाढदिवसाला. तर आज पण जाणार आहे. तर आज आहे 2nd डे आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी. आम्ही त्या स्पॉटला गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठे चाललो आहे. आणि आता आहे इकडे गीता दीदी आणि इकडे आहे दादी. सो वी आर फायनली ऑन दी स्पॉट. दाखवते मी तुम्हाला मी कुठे आलेलो आहे. दिसतंय ना. आय डोंट नो काय माहिती.
होय बड्डे गर्ल चालली फोनवर बोलत. दादू हॅलो. हॅलो. तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे आलेलो आहे. जे नाशिककर आहेत म्हणजे नॉन नाशिककर पण अरे यार जे नाशिकचे नाही त्यांना पण समजलं असेल कारण खूप फेमस ठिकाण आहे हे. आम्ही आलो आहे नवशा गणपतीला. ही बघा ही कुठं चालली. आम्ही इथे एवढ्या माग. ब्लड डोनेट करायचं का तुला? कमी डोनेट मला करायचंय. जाणार मी तुम्हाला सांगू देणार. होय होय थांबू देणार नाही म्हणजे बर्थडे निमित्त ब्लड डोनेट करतो. ब्लड डोनेट घेणार नाही माझं. का बरं? कारण आहे तर घेणार नाही. का बरं नाही घेणार. अशुद्ध आहे. तर आमचे दर्शन एकदम छान झालेले. खूप गर्दी आज संडे म्हणून पण ठीक आहे छान दर्शन झाले आमचे. चला बघू आता कुठं जातो आम्ही नेक्स्ट. गाईस मला अजून एका ठिकाणी जायचंय पण ही नाही म्हणते. दिस गर्ल नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. बड्डेच्या दिवशी तुम्ही मला असं बोलताय. हो ब्लड डोनेट करायची इच्छा आहे गाईस. पण तुम्हाला काय वाटतं मी करू शकते का ब्लड डोनेट? मला करायचं आहे. जरा समाजसेवा आपल्या हातून काहीतरी घडली पाहिजे. तुला ब्लडची सगळ्यात जास्त गरज आहे. डोनेशनची नाही तिला जास्त गरज आहे. गाईज नो गाईज गाईज मी दिसायला जरी अशी असली तरी पण मी गाईज स्ट्रॉंग आहे guys. राहिला कोणाला ब्लडची गरज. चला मग भेटूया आपण. काय बोलतोय काय बोलू? जायचं आमच्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं सिटी जायचं. आमच्या धार्मिक ब्लॉगमध्ये वेगळंच काहीतरी आणलंय. जाऊ द्या चला. तर आम्ही भेटतो नंतर तुम्हाला पुढच्या स्टेशनला नेक्स्ट स्टेशन. दादू मला हे घेऊन दे ना. दादू मला हे पाहिजे. मला हे पाहिजे. बाबू हिला दे ना काहीतरी घेऊन बड्डेचं गिफ्ट त्याच्यामधलं. आता खरा संसार करायची वेळ आली आणि काय हा संसार खोटा संसार घेऊन राहिला. होते ना काय एकदम भारी आहे. खूप चालतं. सो चला जाऊ द्या. आम्ही आमच्या कामाच्या वस्तू नव्हतं तिथे. गेले आमचे दिवस ते खेळायचे. तर बड्डे गर्ल कशी दिसते कमेंट करून सांगा. बड्डे गर्ल बायगन सिंपल. चला जातो आम्ही आता नेक्स्ट व्हेन्यूला जातो आम्ही आता. बड्डे गर्लची इच्छा जरी नसेल तरी पण मला जायचं आहे का. बाय गर्ल दादू. हिरो बघा आमचा. गाईज मी कशी दिसतीये हे पण कमेंट करून सांगा तुम्ही मला. माझा युजली पिंकच ड्रेस असतो
मागच्या व्लॉगमध्ये पण पिंक ड्रेस होता आणि या व्लॉगमध्ये पण माझा पिंक ड्रेस आहे. पिंक कलर फेवरेट आहे माझा, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप पिंक कलरचे ड्रेस आहेत. गाईज आपण हिचं नाव बदलायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? हिचं नाव पिंकी ठेवायला पाहिजे असं वाटत नाही का गाईज तुम्हाला? दादू मध्ये नाही लावणार नाही दादू. तू म्हणशील घोडा लावून टाक, घोडा लावून. हँडसम सर मॅडम. आता आम्ही आलेलो आहे बालाजी मंदिर. लवकर येत नाही आहे मध्ये, चला टाइमपास चालू आहे. जातो आम्ही आता मंदिरात. दादू ब्लॉगकडे बघतच नाही राहिले. आता आम्ही चाललो आहे घरी. खूप नाटकं झाले आता आमचे. चाललो आता आम्ही घरी. बाय बाय. भेटूया आपण घरी जेव्हा सेलिब्रेशन करू तेव्हा. बाय बाय. तयारी सुरू झाली आहे गाई. त्यांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. दाखवते तुम्हाला. हे डेकोरेशन करताय. ही एक आहे आणि हा एक आहे. डेकोरेशनला सुरुवात केली. इथं काहीतरी करणार ते आता. बघू आपण काय करता. सो हॅपी बर्थडे असं काहीतरी आणलं आहे मी. बघू आता काय करता आपण. सो दादू काय प्लॅन आहे मग? काही प्लॅन अजून काय गिफ्ट? का पाहिजे? तू काय विमल खाल्ली काय? बोलो जुबा केसरी. विमल बोलो जुबा केसरी. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे घरी. आम्हाला घरी येऊन खूप वेळ झाला. तर आता आम्ही लागलो आहे डेकोरेशन करायला. छोटंसं डेकोरेशन करणार आहे पण ठीक आहे. आम्ही आमचा बेस्ट देणार आहे डेकोरेशनसाठी. बघू कसं होतं आहे डेकोरेशन. इथं दादू हे लावतो आहे. कोण आहे रे? आणि मी फुगे फुगवतो. सो चला बघूया कसं डेकोरेशन होतं आहे. किती कष्ट. आताशी एवढाच फुगवला गेला. तेव्हा का फुगवतो? फुगवता खाली आवाज यायची बरं का. अरे बस ना, किती मोठं करतोय. कमी कर. ही साईज बघितली का तू? नको ना दादू, फुटून जाईल ना. बस का? आमचं आत्ताशी हॅपी लावून झालेलं आहे. बाकी सगळं बस का? बापरे, एवढं फास्ट.
सो आम्ही आता डेकोरेशन करतो आहे. आम्ही घरी आलो तेव्हा भरपूर फुटलेलं आहे. हां हवा कमी पडतीये. अरे तो फुगून फायदा नाही. तू कशाला फुगवतो? हवा चालली आहे त्याची. दाबलंय का तिथं? हा तिकडे टेप लावतो का? तर आम्ही आता सगळे रेडी झालोय मस्त. इथं आहे बर्थडे गर्ल आणि असं डेकोरेशन आम्ही केलंय. हे उलट दिसतंय. अशा प्रकारे इथं उपस्थित आहे भाऊ, आजी आणि हा पण बर्थडे बॉय. सेकंड बर्थडे बॉय. याचं नाव आहे शुभम दादा. इकडे ओम दादा पण उपस्थित आहे. इकडे बर्थडे गर्ल आणि हे असं डेकोरेशन. मम्मी आणि इकडे आमची काकू पण आलेली आहे. ती दुसरी काकू कुठं गेली काय माहिती. इकडे चाललंय काय ते. दुसरी काकू कुठं गेली? हा इकडे दुसरी काकू पण आलेली आहे. आमच्या मोठ्या काकू आल्या आहे. चला हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. याचं डेकोरेशन आणि थोडं थोडं खाली पडत चाललंय. 6 वाजेपासून केलेलं आहे ते. आवडलं का तुला आम्ही केलेलं डेकोरेशन? खूप आवडलं. मस्त केले. दोनच आहे तिथं. एक पडलं. आज जवाब. हॅलो हाय कर ना. नमस्कार कर. आमचा ब्लॉग बघा म्हणा. आमचा ब्लॉग बघा म्हणा. आमचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणा. हात लावला ना म्हणजे हे आम्ही छोटं म्हणजे मोठं गिफ्ट आहे. पण माझं कॉन्ट्रीब्युशन छोटं आहे त्याच्यात. मम्मीचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. आमच्या दोघींकडून नाही तिघांकडून आमच्याकडून तुला इयरिंग्स. कशाला सगळ्यांनी द्यायला पाहिजे काय एवढं मोठं गिफ्ट खोला ना ते. काय दिलंय दादा तू हे? मलाच माहित नाही. मला माहित नाही. तू ऑर्डर केला ना. टॉप आहे टॉप. आमचा बर्थडे पण आज नमस्कार मित्रांनो. नाही येत रे.
तर आम्ही आज वरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आज या 2 महान व्यक्तींचा बड्डे. हे शेजारी आमच्या शेजारी बसले शुभम कासार, एक उद्योजक आहे. ओ नाही एवढं नाही. तरुण उद्योजक आहे. आणि इकडं ह्या LICच्या मॅडम आहे ना, LIC विमा प्रतिनिधी. तर असा होता आजचा दिवस. 19 जुलै 2026 आणि 23 वर्षाची झाली आहे. आणि आज माझा बड्डे खूप छान सेलिब्रेट केला आहे सगळ्यांनी. पप्पा नव्हते पण ते केक कापण्याच्या वेळेस त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. तर सगळे आले होते. मला खूप छान वाटले. माझे दिवस खूप छान गेले. आजचा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय. तुम्ही ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो. बाय बाय.